नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आता कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही ही सेवा हे उपाय करू शकता. म्हणजेच की तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा घरावरती सतत कोणतं ना कोणतं संकट येत असेल, तर त्यावेळेस पौर्णिमेच्या दिवशी एक नारळाचा जर तुम्ही उपाय केला तर घरातील आजार पण दूर होते आणि जे संकट येत असतील तर ते पण दूर होत असतात. त्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला आणि स्वतःवरून 21 वेळा फिरवायचा आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, घरातील प्रत्येक व्यक्तीवरून पण हा जो नारळ आहे तर उतरवायचा आहे. आणि त्यानंतर मग हा नारळ घेऊन आपल्याला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. हा नारळ घरावरून पण उतरवून टाकायचा आहे. आता ज्यावेळेस आपण घरातील एक एक व्यक्तींवरून उतरवल्यानंतर, स्वतःवरून उतरवल्यानंतर घराच्या बाहेर यायचं आहे आणि घराचा जो मुख्य उंबरठा आहे तर त्या घराच्या दरवाज्यावरून पण आपल्याला उतरवून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ आपल्याला टाकायचा आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील आजारपण म्हणा, संकटे म्हणा दूर होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर अशा काही अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही पण एक नारळाचा प्रभावी उपाय करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.